नमस्ते. श्री स्वामी समर्थ. मी आली आहे सासवडी या ठिकाणी दीक्षित काकांसोबत आणि खरोखर मी तुम्हाला म्हटलं होतं की मला सुद्धा गोसेवा करायची खूप इच्छा होती. गेले वर्षभर मी बघत होते की काय आपल्याला एखादी गोमाता भेटली तर एक सेवा होईल आणि पूजा होईल. तर त्या हेतूने मी दीक्षित काकांनी रेफरल दिलं आणि आम्ही आलो आहोत सासवडमध्ये उदाचीवाडी. आणि ताईंचं काम खूप मोठं आहे, माझ्यापेक्षा सुद्धा खूप मोठं आहे, कारण आज इतक्या साऱ्या गोमातांची सेवा करतायत. तर सासवड या ठिकाणी यांची गोशाळा आहे आणि साधारणतः 20 गोमाता, नंदी एवढं सगळं साम्राज्य त्यांनी उभं केलं आहे आणि फक्त सेवेअभावी त्यांनी ही गोशाळा उघडलेली आहे. याच्यामध्ये त्यांचा कोणताही उत्पन्न म्हणा किंवा बाकी कोणताच हेतू नाही. मी त्यांना आलेलं विचारलं दूध वगैरे, तर ते म्हणे नाही, फक्त उलट दूध जरी आलं, एखादी गाई गाभण असेल आणि दूध आलं तर आम्ही शाळेमध्ये ते वाटप करतो मुलांना. बाकी खूप छान त्यांची सेवा आहे. बाहेर एक छानसं त्यांनी तळं करून त्याच्यात मासे सोडलेत, का तर ती सुद्धा आपल्या हातून सेवा व्हावी. आणि खरोखर ही सेवा खूप मोठी आहे, लाख मोलाची आहे. तर आत्ता आलेल्या ताईंचं मी बघितलं, मध्ये पावसाळा आला तर तेव्हा सगळे पत्रे उडाले होते आणि बरंचसं नुकसान पण झालं. तर आत्ता आल्यानंतर बघितलं तर त्यांची कुटीची मशीन आहे ती खराब झाली आहे आणि त्यानंतर इथे त्यांना अजून बरंच काम करायचं आहे. पण त्यांना काही ठिकाणावरून थोडीफार मदत आली तर त्यांनी पाण्याची टाकी म्हणा किंवा बाकी शेड वगैरे उभारणं ह्याची मदत केली. त्यांना ह्या सगळ्या गोमाता काही बऱ्याच ठिकाणावरून येतात आणि जिथे सांभाळ नसतो किंवा एखाद्या ठिकाणी चारा दिला जात नाही, म्हणजे मिळत नसतो फायनान्शियली इश्यू असल्यामुळे, तर ताई त्या गोमाता घेऊन त्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करतायत. तर ह्यांना रिक्वायरमेंट आहे कुटी मशीनची. तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर ताईंचा फोनपे, गुगल पे नंबर किंवा स्कॅनर मी पाठवते. घुले या नावाने असेल. गोशाळेचंच नाव आहे का? नाही, पर्सनल आहे, पर्सनल आहे. तर घुले असं नाव आहे ताईंचं. तर मी शक्य असेल व्हिडिओ पाहिला आणि जर खरंच तुम्हाला काही मदत करायची असेल तर नक्कीच ह्या गोशाळेला मदत करा. आणि ताई थोडंसं माहिती सांगतील त्यांच्या गोशाळेबद्दल. नमस्ते, माझं नाव विजया घुले. आपण गेले 5 ते 6 वर्ष झालं ज्या गायी कसायांना कापण्यासाठी जातात त्या गायींचा आपण सांभाळ करतो, अगदी निस्वार्थ भावनेने. आपण गायीचा कुठलाही व्यवहार करत नाही. आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की ज्या गायी, काही शेतकऱ्यांना गायी सांभाळणं कठीण होतं, चाऱ्याअभावी ते कसायांना कापण्यासाठी विकतात. असे लोक शेतकरी म्हणा किंवा कसायांच्या तावडीत वाचून गाय आपल्या आणून सोडतात. त्या गायांचा आपण सांभाळ करतो. अगदी आंधळी असेल, लुळी असेल, पांगडी असेल, तिला चालता जरी येत नसेल तरी पण त्या गायी आपल्याकडे आपण घेतो. डॉक्टरांना बोलवतो, डॉक्टरांच्याकडून त्यांची सेवा करून घेतो, त्यांचा औषधोपचार करून त्यांना व्यवस्थित करतो. आणि अशा प्रकारे आपण 80+ गायी सांभाळल्या. पण काही कारणास्तव गेल्या वर्षी पाऊस पडल्यामुळे आपला घोटा पडला होता, तर खूप काही नुकसान झालं. आपलं पहिलं वाशे बांबूवरती घोटा होता, पण ते वारे वावदानात घोटा पडल्यामुळं आपण असंच सर्व सहकाऱ्यांच्या किंवा आर्थिक मदत करणाऱ्यांच्या, कोणी पत्र्याचे पैसे दिले, कोणी स्टीलचे पैसे दिले, कोणी सिमेंटासाठी पैसे दिले. अशा पैशातूनच आपण काय केलेलं आहे की हा घोटा पत्र्याच्या शेडमध्ये उभा केला आहे. आणि एक पाण्याची टाकी ही आपण पाणी, म्हणजे मैत्रीण आहे त्यांनी पाण्याच्या टाकीसाठी सुद्धा 60,000 रुपयाची मला मदत केलेली आहे. जर कोणाला ह्या गाईचा गोठा पाहून मॅडमच्या यूट्यूबला जर ॲड पाहून जर कोणाला मदत करायची असेल तर फुल फुलाची पाकळी मदत तुम्ही करू शकता. तर त्यांचं काम खूप मोठं आहे आणि खरोखरच आपण बऱ्याच ठिकाणी देणगी देतो, तर तीच देणगी तुम्ही इथे गोशाळेला दिली तर तुमच्याकडनं पण सेवा होती आहे आणि ताई जी सेवा देत आहेत आपला पण हातभार लागतो आहे. तर मी आज इथे आली आहे आणि खूप छान वाटलं ह्या वातावरणात, कारण मला अगदी मनापासून इच्छा होती की गोमातांची सेवा करता यावी. पण सिटीमध्ये आपण बघतोय की पॉसिबल नाही होत बऱ्याच ठिकाणी. आता हे सासवड या ठिकाणी आणि केवढं मोठं स्पेस आहे ह्यांचं आणि खूप मोठी आणि छान सेवा आहे. तर नक्कीच ताईंना मदत करूया सगळे मिळून. ताईंचा फोनपे या गुगल पे नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि जर आलंच ह्या सासवड रोडनी तर नक्कीच त्यांच्या गोशाळेला व्हिजिट द्यायला नक्की या. तुमच्याकडनं सेवा पण होईल आणि ताईंसोबत भेट पण होईल आणि अमूल्य काम आहे म्हणूनच मी आज इथे आले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ताईंना नक्कीच मदत करा.